जेव्हा पण माझ्याजवळ डोशाचं पीठ शिल्लक राहते ना, तेव्हा मी हीच रेसिपी बनवते. म्हणजे की उत्तप्पम बनवते आणि तेही सर्व पिठामध्ये मिक्स करून. ह्या उत्तप्पममध्ये ना मी काहीच ॲड करत नाही. फक्त इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, 1 शिमला मिर्च घेतलेली आहे बस. बाकी काही मसाले ॲड करत नाही. मी मिरची पण ॲड करत नाही कारण योहान खातो ना, त्याकरता मिरची पण ॲड करत नाही. आणि काहीच नाही, जिरं, हळद, मसाला काही ॲड करत नाही. फक्त मीठ आणि हे भाजीपाला असतो बस. तुम्हाला हवं तर तुम्ही सर्व काही ॲड करू शकतात, नाही असं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं ना पीठ करून ठेवलं ना फ्रीजमध्ये 2-3 दिवस तर हे पीठ ना आरामात राहते. म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी ना नाश्त्याची घाई होणार नाही. मला तर असं वाटते ना की जे वर्किंग वुमन आहेत ना त्या लोकांनी ना असंच करायला पाहिजे, किंवा ज्यांच्याजवळ खूप लहान बाळं आहेत आणि त्यांना नाही जमत सर्व काही करायला, तर जसं की माझ्यासारखं, तर त्या लोकांनी ना असं बनवून ठेवलं ना फ्रीजमध्ये, तर 2-3 दिवस ना नाश्त्याचं झंझट होऊन निघून जाते. म्हणजे कसं एक दिवस इडली बनवली, एक दिवस डोसा बनवला, तर एक दिवस असं उत्तप्पम बनवलं, एक दिवस आप्पे बनवले, तर एका पिठामध्ये ह्या सर्व गोष्टी होतात, तर का नाही बनवायला पाहिजे. आणि मस्त नाश्ता करून घेतला. आणि अजून एक मेन माझं काम होतं ते म्हणजे की इथे आज तूप काढायचं होतं. तर मी रात्रीच ना हे सर्व मलाई ना एका टोपामध्ये काढून घेतली आणि विरजन लावून ठेवलं होतं. आणि सकाळी उठून ना पुन्हा मी फ्रीजमध्ये ठेवलं, कारण खूप आंबट व्हायला नको म्हणून. मग दुपारच्या वेळेस ना सर्व कामं झाल्यावर ना हे काम करायला घेतलं मी. तर मस्त आज रवीने ना मस्त घुसळून घेतलं पूर्ण हे मलाई आहे ते, आणि छान निघालं. फक्त मेहनत लागते ह्याला. आणि मला आज बिलकुल पण मिक्सरचा यूज करायचा नव्हता, म्हणून मी ही मेहनत घेतलेली आहे. कारण मला बघायचं होतं की विदाऊट मिक्सरने जे आपण तूप काढतो ते कसं असतं आणि किती प्युअर आहे, किती सुगंध येतो. आणि त्याकरिता मी असं म्हणजे की पर्याय शोधला. पर्याय असा तर नाही सांगू शकत मी, पण ह्या पद्धतीने भरपूर ठिकाणी करतात. पण तुम्ही कोणत्या पद्धतीने तूप काढतात, म्हणजे की कसला वापर करतात, नक्की कॉमेंट करा. चला तर मग बाय.